बारामतीच्या डोरलेवाडीतील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची बातमी जी आहे लोकशाही मराठीने दाखवली होती। या बातमीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भवानीनगर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यातील जागा ही लवकरच रयत शिक्षण संस्थेला देण्यात येणार असून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या इमारतीच्या जागी 24 खोल्यांची प्रशस्त अशी शाळेची इमारत बांधण्यात येणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले। एकूणच लोकशाही मराठीच्या बातमीमुळे शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लोकशाही चॅनलचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। रयत शिक्षण संस्थेमध्ये जमा आहे 3 कोटी रुपये रयतला जमा आहे। रयत 1 कोटी रुपये घालून आणि 4 कोटी रुपयाची वास्तू त्या ठिकाणी बांधकाम 1 लाख रुपये ठराव करा बाबू जागा त्यांना द्या। पुन्हा गावकऱ्यांनी नवीन प्रश्न निर्माण करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।